याबद्दल जागरूक राहावं लागेल। गुवाहाटीमध्ये जेव्हा तुम्ही गेले त्या ठिकाणाहून तुम्हाला ज्या बॅगा मिळाल्या त्या बॅगांपैकी ती एक बॅग आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। अहो इतकं वजन गुवाहाटीहून गोव्याला घेऊन जायचं, गोव्याहून मुंबईला आणायचं, मुंबईहून संभाजीनगरला घेऊन जायचं, किती त्रास होतो। काही प्रोसेस नाहीत का? यांचे पैसे जसं पटकन लंडनला जातात तसे मला पण घेऊन जाता आले असते ना। काही मूर्ख त्या पागलाच नादी लागून का तुम्ही टाइम खराब करता आमचा? व्हिडिओमध्ये मला काही घेणं देणं नाही आणि असेल तर माझ्या तुला काय घेणं देणं आहे त्याच्याशी कर ना, लाव सांग ना। परंतु असे प्रकरण काढून त्याला असं वाटतं की मला हायलाइट व्हायला लागलं। यांच्या हॉटेल काढू का पुन्हा काढणार आहात? अरे हे आम्ही चिल्लर राजकारण करत नाही। राजकारण हे चांगल्या कॉजसाठी असावं, चांगलं करा तुम्ही। असे हे खालच्या लेवलची जे राजकारण करतात ना, कसले राजकीय नेते हो हे? गल्लीमधले साले भुकणारे कुत्रे आहेत। तुम्ही कारवाई करणार आहात का? मंत्री आहात, कारवाई करणार आहात? एकंदरीत व्हिडिओ संजय राऊत यांनी अशा पद्धतीनं एक व्हिडिओ दाखवला होता। हॉटेलमधल्या मंत्र्यांचा हा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओमध्ये पैशांच्या बॅग आहेत असा दावा संजय राऊत यांनी केला होता। मात्र शिरसाट यांनी उत्तर दिलं, त्यामध्ये पैसे नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे। अशा पद्धतीचं राजकारण योग्य नाही असं सुद्धा शिरसाट यांनी यावेळी म्हटलं। खासदार संजय राऊतांनी एक खळबळजनक दावा केला होता। शिरसाट व्हिडिओमध्ये दिसतायत आणि जी बॅग आहे त्याच्यामध्ये पैसे असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं, मात्र त्यामध्ये पैसे नाहीत, फक्त कपडे होते असं आता शिरसाट म्हणतात। तर खासदार संजय राऊतांनी केलेल्या एका मोठ्या दाव्यामुळे खळबळ उडाली। आयकर विभागाची नोटीस आलेल्या एका मंत्र्याचा व्हिडिओ माझ्याकडे असल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केला। या व्हिडिओमध्ये मंत्री पैशांची बॅग घेऊन बसले असून हा व्हिडिओ एका हॉटेलमधला असल्याचं राऊत म्हणाले। दरम्यान संजय शिरसाट यांनी या आरोपांचं खंडन केलं। जे संबंधित मंत्री ज्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली त्यांचा एक व्हिडिओ मला आता कोणीतरी पाठवला आणि त्यामध्ये हे मंत्री महोदय बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत आणि नोटांची बंडलं दिसत आहेत। त्याच्यामध्ये हे चित्र सर्वत्र जातात, हे पुरावे जे आहेत हे सर्वत्र जात असतात। तुम्ही या सरकारमध्ये आहात म्हणून आपल्याला कोणी हात लावणार नाही, हा एक भ्रम असतो आणि हा भ्रम काही काळ टिकतो। योग्य वेळेतच हे सगळे पुरावे कुठेतरी गोळा होत असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती कारवाई होत असते। व्हिडिओ काय दाखवतोय? माझं घर आहे, जे घर ते तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे, माझं बेडरूम आहे। बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे, बनेनवर बसलेलो आहे। बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे। याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय, कपडे काढलेत, माझ्या बेडवर मी बसलेलो आहे। अरे मूर्खानो, एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमाऱ्या काय मेल्यात का? त्या काय सगळ्या काढून टाकल्यात का? काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या बॅग मी अलमाऱ्यामध्ये ठोसल्या असताना, परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा, यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही। एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेल्या होते म्हणायचे। आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत, यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात, असं एकंदरीत त्यांचं वर्तन आहे। म्हणून हा कॉमन सेन्सचा गोष्ट आहे। माझ्या बेडरूममध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठं तरी ठेवलेली उभी आहे ती बॅग, बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे, याची बातमी होते। मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो? या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं?